नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे शनिवार. मुलांना स्कूलला तर सुट्टी नव्हती, म्हणजे प्रज्ञाचं स्कूल चालू होतं आणि लोलोला सुट्टी होती. प्रज्ञेला स्कूलला वगैरे आवरून दिलं, तो स्कूलला गेला, आमचा नाश्ता वगैरे ते झाला आणि आता म्हटलं चला सफाई करायला घेऊया. आणि खरं तर ना सफाई मी सकाळीच करायची होती आणि तसं ठरवलंही होतं, पण ते काही शक्य झालं नाही. आणि ते का नाही झालं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे शेअर करेनच. तर हा जो मॉप आहे ना क्लीन करण्याचा, तर हा मी नवीन आता घेतलेला आहे सध्या. आणि खरं सांगते ना, खूप छान म्हणजे ना वर्क करतो हा. वरची जळमटं वगैरे जे असतात ना घरामध्ये, जिथे आपला हात वगैरे पोचत नाही, तिथली जळमटं व्यवस्थितरित्या ना क्लीन करून घेतं. आणि फॅन वगैरेसुद्धा पुसायला खरंच खूप उपयोगी ठरतं. आणि छान असं ना ते मोल्डसुद्धा होतं. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे ना तसं तुम्ही फोल्ड करून त्याला यूज करू शकता. आणि विंडो क्लीन करण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर फॅन, भिंती असतात आपल्या की ज्याला जळमटं वगैरे लागलेली असतात, तर ते क्लीन करायलासुद्धा उपयोगी ठरतात. तर अशा प्रकारे ना इथे मी क्लिनिंगला जी सुरुवात केलेली आहे. तर मी ठरवलेलं की पहिलं मी बेडरूम जो आहे तो क्लीन करून घेईन आणि त्यानंतर मग हॉल आणि किचन वगैरे क्लीन करेन. पण असं काय झालं होतं की गणपतीमध्ये ना व्यवस्थित अशी डीप क्लिनिंग केली होती आणि मी ठरवलेलं की सध्या आता नवरात्रात एवढं काही क्लीन करणार नाही, पण गणपतीमध्ये जेव्हा आपण दिवाबत्ती करतो, त्याचबरोबर धूप वगैरे आरती होती, तर त्याच्याने बऱ्यापैकी ना जळमटं जमा होतात आणि त्यामुळे मग मला आता क्लिनिंग करावी लागली. आणि त्यासाठीच मग इथे मी आज क्लीन करायला घेतलेलं आहे. आणि लेट का झालं तुम्हाला सांगते, की सकाळपासून ठरवलं होतं की लवकर क्लिनिंग वगैरे करून घ्यायची, पण झालं असं की अचानक नाही का म्हणजे एका कॉलमध्ये एक अर्जंट कॉल होता आणि काहीतरी प्लॅनिंग होतं, त्यासाठी मग थोडासा वेळ द्यावा लागला. आणि तुम्हाला सांगेनच येत्या काही व्लॉग्समध्ये की काय होतं वगैरे. पण मग त्यासाठी खूप सारा वेळ गेला आणि त्याच्यामध्येच बराचसा वेळ गेल्यामुळे ना मग मला क्लिनिंग सकाळी करायला काही जमली नाही. आणि त्याच्यामध्ये काय झालं की लोलोसुद्धा ना उठल्यानंतर थोडंसं चिडचिड वगैरे करायला लागला. त्याच्यामुळे मग अजून थोडा वेळ माझा गेला आणि असं करत करत ना खूपच लेट झालं. म्हणजे आता मी जवळजवळ 1-1:30ला मी ही क्लिनिंग करायला घेतलेली आहे. आणि थोड्याच वेळात मला जेवायचंसुद्धा आहे. तर मी स्वतःला एक टार्गेट दिला की 1 तासामध्ये ना मी हा बेडरूम पूर्ण क्लीन करून घेईन आणि मग जेवण करेन आणि मग किचन आणि हॉल करून घेईन. खरंच सांगते, आपण जेव्हा अशा प्रकारे क्लिनिंग करतो ना, तेव्हा खरंच खूप जास्त मोटिवेशनची गरज असते. आणि माझं मोटिवेशन असतं की म्युझिक लावणं, काहीतरी पॉडकास्ट चांगलं ऐकणं, ज्यामुळे ना मला खूप सारी एनर्जी मिळते, माझी कामंसुद्धा पटपट होतात. तर इथे बऱ्यापैकी बेडरूम माझं आवरलं होतं. मला यावेळेला काही डिस्कार्ड करायचं नव्हतं, कारण मी गणपतीत बऱ्याच गोष्टी डिस्कार्ड केल्या होत्या आणि आता म्हटलं दिवाळीच्या वेळेलासुद्धा आपण थोडंफार गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कार्ड करू. त्याच्यामुळे मग आता काही मी ते करण्याच्या भानगडीत पडली नाही. आणि काही जुने कपडे वगैरे पण काढायचे होते, पण ते आता दिवाळीतच काढेन म्हटलं. आता इतका फार काही वेळ नव्हता माझ्याकडे, कारण पटकन अशी मला क्लिनिंग करून घ्यायची होती आणि त्याचमुळे मग मी ते पटापट करायला घेतलं. आणि हा मॉप जो आहे ना विंडोसुद्धा मस्त क्लीन करतो. तरी ते लोलोची लोडबोडसुद्धा चालू होती. आणि कधी-कधी असं होतं की आपण एखादी गोष्ट जी आणतो ना एखाद्या वापरासाठी, पण ती त्या वापरासाठी नसून ना दुसऱ्याच वापरासाठी आपल्याला उपयोगी ठरते. तर माझंसुद्धा ना ह्या ब्रशसोबत असंच झालं. मी बेड क्लीन करण्यासाठी हा ब्रश घेऊन आली होती, पण झालं ह्याचा मला ना विंडो वगैरे क्लीन करण्यासाठी उपयोग. तर कधी-कधी असं होतं की एखादी वस्तू ना आपण एखाद्या विशिष्ट कामासाठी आणतो आणि तिचा उपयोग आहे ना दुसऱ्या कामासाठीही होत असतो. तर असो, कुठल्या ना कुठल्या कामासाठी ती गोष्ट उपयोगी ठरते, हेच महत्त्वाचं आहे. तर आता इथे माझं क्लिनिंगसुद्धा चालू आहे आणि हे बेडरूम क्लीन झाल्यानंतर मी लगेचच जेवायला घेणार आहे. आणि आता नवरात्र लवकरच चालू होणार आहे, म्हणजे 2च दिवस राहिलेत अवघे. आणि मी थोडीशी लेटच क्लिनिंग करायला घेतलेली आहे, कारण मुलांचं स्कूल असलं ना की थोड्या ह्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट होऊन जातात. आणि तुम्हाला माहिती आहे क्लिनिंग करणं ना एक विशिष्ट कलासुद्धा आहे. म्हणजे कुठल्या प्रकारे तुम्ही क्लिनिंग करता, काय मोटिवेशन घेऊन क्लिनिंग करता ना, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एखादा आता व्हिडिओ येईल ना जेव्हा दिवाळीमधला वगैरे, तर तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करेन की क्लिनिंग करताना काय कन्सेप्ट आपला असतो. आता सध्या मला ह्या व्लॉगमध्ये सांगता येणार नाही आहे. आणि आता या नवरात्रामध्ये ना आम्ही विचारसुद्धा केला आहे की कुठेतरी बाहेर जायचा.
आणि बघू सक्सेसफुल ठरलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. खूप वर्षापासूनची इच्छा होती, तर ती कंप्लीट झाली तर नक्की तुमच्यासोबत माझा आनंद शेअर करेन. तर बघा माझी बेडरूम क्लीन झाली होती आणि आता म्हटलं जेवून घेऊया आणि त्यानंतर मग इथे ना किचन क्लीन करायला घेऊया. तिथे जेवण झालं आणि इथं मग किचन जे आहे ते क्लीन करायला मी इथे घेतलेलं आहे. तर बरण्या वगैरे मला काही घासायच्या नव्हत्या. फक्त काढून त्यांना जस्ट ना वाईप करणार होती आणि पुन्हा ठेवणार होती. फक्त फ्रीज हलवून ना फ्रीजच्या मागचं मला क्लीन करायचं होतं. कारण बऱ्याचदा असं होतं ना, की जळमटं वगैरे मुलं काहीही टाकतात तर सगळं फ्रीजच्या खाली जाऊन बसतं आणि आणि रोज काय आपल्याला फ्रीज हलवणं शक्य नसतं. त्यामुळे फ्रीज तेवढं मी हलवून ते क्लीन करून घेणार आहे मागून आणि बाकी ही ज्या बरण्या आहेत त्या व्यवस्थित वाईप करणार ओल्या कपड्याने आणि पुन्हा तशा जागेवर ठेवून देणार. तर आता बऱ्याच जणींची ना क्लिनिंगसुद्धा दसऱ्याची झाली असेल. आपल्या गावी ना दसरा काढणं असं सुद्धा म्हणतात. म्हणजे नवरात्रीच्या क्लिनिंगला ना आमच्या गावी दसरा काढणं असं म्हणतात. म्हणजे सगळ्या अंथरुणं, त्याच्यानंतर तुमच्या सांगते घरातली भांडी, वस्तू सगळं टोटल क्लीन केलं जातं आणि त्याचमुळे ना दसरा काढणं असं म्हणतात. म्हणजे पूर्ण घर काढून ते क्लीन केलं जातं आणि पुन्हा व्यवस्थित सगळं ठेवलं जातं. तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रीयन घरामध्ये दसऱ्याचं किती जास्त महत्त्व आहे. तर इकडे आता माझी क्लिनिंग पण बऱ्यापैकी आवरलेली आहे. आता फक्त मला ना किचनच्या खालीचे जे म्हणजे भाग आहे जिथे ट्रॉली वगैरे असतात, पण आमच्या घरी ट्रॉली नाही आहे कारण हा नॉर्मल किचन आहे. तर इथे मी सगळं तर क्लीन करून घेणार आहे आणि आता हे कसं स्वतःचं घर नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अरेंज करता येत नाही. असंच ठेवावं लागतं आणि मग तेच डिफिकल्ट होऊन जातं क्लीन करणं. जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं तेव्हा आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करून ठेवतो आणि त्या सोप्यासुद्धा जातात क्लीन करायला. पण जेव्हा दुसऱ्यांचं घर असतं आणि आपण तिथे राहत असतो तर त्यावेळेला ना ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण असो, हे सुद्धा घर आपलंच आहे. आपलं घर मानूनच आपण राहिलं तरच ते व्यवस्थित राहतं आणि माझं असं नाही आहे की स्वतःचं नाही आहे म्हणून ते क्लीन करायचं नाही आहे, अस्वच्छच राहायचं. तर माझं असं नसतं. तुम्ही खूप सारे माझे ब्लॉग पाहिले असेल की महिन्याला माझी क्लिनिंग असते आणि 15 दिवसातून 8 दिवसातून पुन्हा एकदा मी हात फिरवत असते सगळ्या गोष्टींवरती क्लीन करण्यासाठी. म्हणजे डस्ट वगैरे क्लीन केली जाते. तर आपण असं ठरवलं ना की एक स्वतःला मोटिवेशन देऊन की नाही क्लिनिंग मला करायचं आहे, तर घर नेहमी स्वच्छ राहतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे घर स्वच्छ असण्याचे खूप सारे फायदे आहेत. आजारांपासून तर बचाव होतोच आपला, त्याचबरोबर ना घरात एक पॉझिटिव्हिटी राहते आणि वेगळं आपल्याला असं ना काही करण्याची गरज नाही. एक सिंपल गोष्ट असते, एक सिंपल शेड्यूल फॉलो करण्याची गरज असते. तिथे बघा लोलोची किती लुडबुड चालली. हा लोलो ना मला खूप जास्त ना इकडे तिकडे थकवत असतो. त्याचं सगळं चालू असतं. म्हणजे मी जे घेणार त्याला सगळं पाहिजे असतं. मी जिथे काय काम करणार तिथे त्याची लोडबुड असते. त्याचं काही नाही काय असतं. आता मी बेड सरकवला तर त्याचं म्हणणं होतं की माझी बेडखाली खेळणी गेल्या. आता त्यांनी सगळी खेळणी वगैरे टाकली होती. तर माझी खेळणी गेल्या ती मला काढून दे. तर म्हटलं ठीक आहे बाबा घे तुझी खेळणी काय असतील ते आणि मग मला क्लिनिंग करू दे. तर आता इथे सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे आणि किचनमधली भांडी वगैरे जी आहेत ना तर ती मी आता उद्या क्लीन करेन कारण मला त्याला निवांत वेळ पाहिजे घासण्यासाठी आणि आज काही शक्य नाही कारण आता संध्याकाळ होत आली आहे आणि संध्याकाळी मला दिवाबत्तीसुद्धा करायचं आहे, जेवणाचं बघायचं आहे. त्यामुळे मग शक्य नाही. प्रज्ञासुद्धा आता स्कूलमधून येईल तर त्याच्या स्नॅक्ससाठी सुद्धा मला तयारी करायची आहे. त्यामुळे मग आता हे शक्यच होणार नाही आहे. त्यामुळे फक्त एवढीच क्लीन करून घेणार आहे गोष्ट आणि त्यानंतर मग ना मी स्वयंपाकाला वगैरे लागेन, नाश्त्याला वगैरे लागेन. तर असा माझा क्लिनिंगचा आजचा व्लॉग होता. मला माहिती आहे तुम्हाला माझे क्लिनिंगचे व्लॉग खूप आवडतात. याआधीसुद्धा मी जेव्हा क्लिनिंगचे व्लॉग टाकलेत ना, तर त्याला छान रिस्पॉन्स आलेला आहे. अपेक्षा करते की या नवरात्रात ना आपलं जे क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबरचा तो पूर्ण होईल आणि तुम्हीसुद्धा नक्की सपोर्ट करा. चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल.